पानावर पांगलं ते. आता हे पाणी ट्रान्सपरंट अरे बापरे, जादूची. काय विषय हो? आता थांबा, आता हे खालचं पाणी पडलेलं आहे ना, आता हे ही बाटली काढली तिला झाकण लाव, तिला झाकण लावून त्याचं पाय. इथे अशी थेंब पडलेली आहे. हे बा नुसतं कशी पांगू राहील ते आपोआप त्या पद्धतीने. त्याची याची किंमत काय आहे साहेब? कशाची? हे रेग्युलरच्या स्टिकरच्या भावात आपलं काय माहिती का, आपण जातो स्टिकर घेतो, पण त्याचं कार्य काय, आता काय काही काही शेतकरी काय करतात, नाही वेगळं म्हणजे ते एक नाविन्यपूर्ण आमचं ते स्टिकर म्हणूनच काम नाही करत, औषधाला पानावर शिटकवायचं काम नाही करत. पूर्ण औषध पानावर पसरवणे, त्याचबरोबर आतमध्ये पूर्ण घेऊन जाणे. हे बा आता हे जे इकडं बा, हे जे आहे ना, हे बरोबर असं वर जर चढत नाही तरी वर चढतं. हे बा, हे बा, आणि पावसानं धुवून पण नाही जात समजा. नाही ही कंडिशन बा कशी. वर चढलं नाही सारं आता ही कंडिशन आहे ना. प्रमाण 5 ml जिंकते ते. प्रमाण 5 ml प्रमाण. मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे तुम्हाला स्टिकर मिळतील, पण जे स्टिकर आम्ही तुम्हाला सांगू राहिलो हे नागार्जुना कंपनीचं. नागार्जुना कंपनी ही काय शेतकऱ्यासाठी काम करते. पहिला शेतकरी समजते किंवा शेतकऱ्यासाठी आपल्याला काम करणे, त्या हिशोबाने असे नाविन्यपूर्ण जे की रिझल्टेबल प्रोडक्ट आहेत. तुमच्या पिकावर कुठल्याही प्रकारचं, आता एवढ्या मोलामागाची औषधी वापरता बरोबर, पण ती औषधी पूर्ण पिकाला लागली नाही तर काय फायदा आहे. मग त्याच्याकरता असे हे नागार्जुना कंपनीचे जे फॉस्फेट सारखे स्टिकर आहेत हे तुम्हाला वापरणं गरजेचे आहे. कारण जेवढं तुम्ही औषध घेता ते पूर्णपणे झाडावर पसरवण्याचं काम, चिटकून ठेवण्याचं काम, आणि पूर्ण शिरामध्ये म्हणजे आतमध्ये पेनिट्रेट बी करतं, आतमध्येही घेऊन जातं औषधाला, पानाच्या आतमध्ये. आता तुम्ही जर उलट हो ना, नाही आता थोड्या वेळानं पहा तुम्हाला दाखवतो. आता हेच लगेच खालून दिसतं. हा लगेच बॅक साईडला लगेच हे बा आलं ना हे बा पाजरलं हा, म्हणजे पीस इथंच गेलं ते. हा पूर्ण पेशीमध्ये जातं पूर्ण. फायनल झालं त्याचं. आतमध्ये औषधाला घेऊन जायचं काम करते नागार्जुनाचं फॉस्फेट. किती वर पण जिथं वर जात नाही, चढत नाही, तिथं वर चढवतो. हे बघा दादा बॅक साईड नाही बघा, पाज राहिलं त्याला हा पूर्ण खालून आला. इथे हे बघा दादा, पूर्ण झाडाच्या खालून पुन्हा वापस आणलं त्याने. वर म्हणजे उलट सुद्धा वापस आणतं ते झाडाला.